एका गावात दोन चांगले मित्र राहत होते. आरव आणि शिया. दोघांना पाण्यात खेळायला खूप आवडायचं. पण त्यांच्या गावात कुठेही वॉटर पार्क नव्हतं. एके दिवशी जंगलाच्या वाटेवर फिरताना त्यांना एक चमचमता दरवाजा दिसला. तो दरवाजा अगदी इंद्रधनुष्याच्या रंगांनी उजळून निघाला होता. चल आत जाऊन बघूया, सियाने हळू आवाजात म्हटलं. आरव थोडा घाबरला, पण उत्सुकता जास्त असल्यामुळे तोही तयार झाला. दरवाजातून आत जाताच ते एका जादूच्या वॉटर पार्कमध्ये पोहोचले. इथे सगळं वेगळंच होतं. पाण्याच्या घसरगुंडीवरून खाली घसरताच इंद्रधनुष्याचे रंग उडत होते. तलावात उड्या मारल्या की पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. झाडांवरून नारळाऐवजी थंडगार सरबताच्या धारांचा वर्षाव होत होता. दोघे खूप मजा करू लागले. एक खेळ संपायचा नसेल तोच दुसरा खेळ आपोआप उभारायचा. वॉटर पार्कमध्ये एक मोठं बोलकं कासवही होतं. त्याने त्यांना सांगितलं, हे पार्क जादूचं आहे, पण इथे मजा करायची असेल तर नेहमी मैत्री, मदत आणि आनंद जपायला हवा. जो स्वार्थी होईल त्याला परत बाहेर जावं लागेल. आरव आणि सियाने ठरवलं की ते कधीच भांडणार नाहीत. त्यांनी एकमेकांना मदत करत, हसत खेळत पूर्ण दिवस त्या जादूच्या पार्कमध्ये घालवला. संध्याकाळ झाली तेव्हा दरवाजा परत चमकू लागला. दोघं बाहेर आले आणि मागे वळून बघितलं तर दरवाजा नाहीसा झाला होता. त्यांना समजलं की तो दरवाजा फक्त खऱ्या मैत्रीवाल्यांनाच दिसतो आणि ते दोघं आनंदाने रोज आपली मैत्री जपत राहिले. कारण कधी पुन्हा तो जादूचा दरवाजा उघडेल हे कोणाला ठाऊक. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.